G20 साठी राष्ट्रपती सोबत डिनर करण्याच्या इन्व्हिटेशन मध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत यूज करण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे पूर्ण भारत देशात गोंधळ उडालेला आहे। खरंच देशाचं नाव इंडिया बदलून भारत होणार आहे का? चला तर या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया देशाच्या नावाची काही महत्त्वाची मुद्दे। आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला खूप सारी मेहनत करावी लागते। तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। इंडिया लाइकली टू बी रीनेम्ड भारत। जय भारती जय भारती। इंडिया कुड सून बिकम भारत। समुद्र के उत्तर में और हिमालय के दक्षिण में जो देश है उसे भारत कहते हैं। खरंच देशाचं नाव भारत म्हणून ओळखलं जावं यासाठी सरकारची डिकोलोनायझेशन स्ट्रॅटेजी आहे, जी भारत देशात एक मानसिक आणि सांस्कृतिक क्रांती आहे। तर G20 समिट काही दिवसात भारतात ऑर्गनाइज झालं आणि त्याच्या मान्यवरांना राष्ट्रपतीच्या हस्ते डिनरसाठी इन्व्हाइट करण्यात आला आणि त्याच्या इन्व्हिटेशन कार्ड मध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत हा शब्द यूज करण्यात आला। आणि तसंच यामध्ये जे इंडियन ऑफिसर्स आहेत त्यांच्या आयडी कार्डवर पण इंडियाच्या ऐवजी भारत हा शब्द यूज करण्यात आला। आणि आताच होणाऱ्या पंतप्रधानाच्या फॉरेन मीटिंग मध्ये सुद्धा नरेंद्र मोदी प्राइम मिनिस्टर ऑफ इंडियाच्या ऐवजी प्राइम मिनिस्टर ऑफ भारत हा शब्द यूज केला जात आहे। आणि तुम्हाला तर माहितच आहे अशी कुठली न्यूज आल्यानंतर अपोजिशन पार्टीमध्ये काय खळबळ उडते। The India alliance partners have argued that this is an attempt to change the name of the country from India to Bharat because the government is scared of the India alliance. No one has the right to change name. Sharad Pawar says why center is getting restless on this. मोदी जी इंडिया गठबंधन से डरे हुए हैं। घबराहट है इंडिया से, कुछ कांप से गए हैं, कुछ डर से गए हैं कि उन्हें इंडिया शब्द से नफरत होती जा रही। Is the government hinting at renaming, or is it just reviving a name already in the constitution, or is it, as some suggest, a weapon of mass distraction ahead of the G20 summit? खरंच बघायला गेलं तर काही पॉलिटिकल पार्टीज काही वेळ आधीच भारत जोडो प्रोजेक्ट वर काम करत होते आणि आज त्यांना भारत या शब्दापासूनच ऑब्जेक्शन व्हायला लागलंय। खूप साऱ्या पॉलिटिकल पार्टीचे नेता नाराजगी व्यक्त करतायत आणि हेच अपोजिशन अलायन्स ज्यांचे एक मेंबर त्यांचे तर म्हणणं बघा। कभी ब्रश यूज नहीं किया आपने? करते हैं कभी पटना में रहते ही करते हैं। दिल्ली में तो दिक्कत होती होगी। दिल्ली तो इंडिया है ना। अच्छा भारत है। अच्छा भारत में मिलता समझ रहे हो आप? आणि त्यात एक नवीनच न्यूज ऐकण्यात आली। जेव्हा पाकिस्ताननी हे ऐकलं की इंडियाचं नाव आता भारत होणार आहे तर त्यांनी लगेच हे डिसाईड केलं की इंडियाचं नाव आता आम्ही घेऊन टाकू। आता यांना कोण सांगावं की फक्त नाव बदलल्याने तुमची काही इकॉनॉमी डेव्हलप नाही होणार आहे आणि जे तुमच्या देशात वाढणारी महागाईला हे सोल्युशन नाहीये। आणि खरंच असं झालं तर त्यांना तर खूप सारे पोस्टेस सोशल मीडियावरून डिलीट करावे लागतील। आणि खरंच बघायला गेलं तर इंडियाला भारत हे मोदीजींनी बनवलं, अखंड कदाचित योगीजी बनवून टाकतील। आणि तसं बघायला गेलं तर आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये इंडिया आणि भारत या नावाला सेम व्हॅल्यू देण्यात आलेली आहे। याच्यात स्पष्ट आर्टिकल 1 मध्ये लिहिण्यात आलेलं आहे इंडिया दॅट इज भारत। तर मग इंडियाला भारत बनण्यामध्ये एवढं काय टेन्शन आहे? तर आपल्याला याच्या आधी डिकॉलोनियलिटी या शब्दाला समजून घ्यावं लागेल। डिकॉलोनियलिटी हा एक स्कूल ऑफ थॉट आहे ज्याच्यानुसार कुठल्याही देशाच्या नॉलेज, कल्चरल स्ट्रक्चर, सोशल अँड इकॉनॉमी ज्यांना कॉलोनियलिझमनी एक तर दाबून टाकलेलं आहे किंवा तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला हे पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतात। अशा टाईपची चळवळ कुठल्याही देशात लोकांमध्ये प्राईड आणि सेल्फ कॉन्फिडन्स जागवण्याचा प्रयत्न करतात। असाच प्रयत्न याच्या आधी आफ्रिकामध्ये, एशियामध्ये आणि लॅटिन अमेरिकामध्ये हे करण्यात आलेलं आहे। तर अजून एक प्रश्न पडतो की फक्त भारत नावाने डिकॉलोनियलिटी प्रस्थापित होऊ शकते? तर याला समजण्यासाठी आपल्याला एका कॉन्सेप्टला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे ज्याला टोपोनॉमी किंवा प्लेस नेम थिअरी म्हणलं जातं। टोपोनॉमी एक अशी गोष्ट आहे जे कुठल्याही जागेचं नाव आणि त्याच्या ओरिजिनवर स्टडी करतं, ज्यामध्ये लिंग्विस्टिक, हिस्टॉरिकल, कल्चरल आणि जिओग्राफिकल एक्सेप्ट्स वर स्टडी केलं जातं। टोपोनॉमी आपल्याला हे सांगते कुठल्याही ब्रँडचं नाव हे त्याच्या प्रोडक्ट बद्दल कस्टमरमध्ये एक व्हॅल्यू क्रिएट करतं आणि असाच इफेक्ट कुठल्याही देशाच्या नावानी पण त्या देशाला आयडेंटिफाय करतात। याच गोष्टीला सद्गुरूंनी पण खूप सोप्या भाषेत समजावून सांगितलेलं आहे।
name which has no cultural background, a name which has no significance, a name which does not instill pride in you, that kind of a name I will give you, because this is the technology of dominance. In this country, maybe 2, 3, maybe 5% of the people speak English language, but the nation is named in English. It doesn't mean anything to someone who doesn't speak English language. India, Bharat has a power. अकॉर्डिंग टू द टोपोनॉमी कुठल्याही हिस्टॉरिकल, कल्चरल आणि इमोशनल वजन असतं आणि कुठल्याही जागेच्या नावामुळे तिथल्या राहणाऱ्या लोकांमध्ये एक सेन्स ऑफ सेल्फ रिस्पेक्ट, सेन्स ऑफ ओनर आणि सेन्स ऑफ प्राईड डेव्हलप होतो. त्या जागेच्या नावामुळे तिथल्या लोकांमध्ये शेल ऑफ आयडेंटिटी डेव्हलप होऊ शकते, कम्युनल बॉन्डिंग आणि हार्मोनी डेव्हलप होऊ शकते आणि कदाचित ह्याचमुळे आपले भारतीय लोक आपल्या देशाला भारत म्हणून ओळखत आलेले आहे. त्याचमुळे कदाचित ह्या सगळ्या गोष्टी जुळतात. जेव्हा भारत देश हा इंग्रजांपासून आझादी मागत होता तेव्हा सगळ्यात पॉप्युलर नारा होता भारत माता की जय. त्यावेळेस असं तर म्हणलं जात नव्हतं की इंडिया माता की जय. आणि यावरूनच मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो की कुठल्या बाहेरच्या तिराहित व्यक्तीला तुम्ही तुमच्या मुलाचे नाव ठेवण्याचे राईट्स देऊ शकतात का? नाही. आपल्या मुलाचे सोडा, आपण कुठल्या वस्तूचेही नाव देण्याचे राईट्स आपण कोणालाच देऊ शकत नाही. तर आपण या गोष्टीला कसं काय एक्सेप्ट केलं की इंग्रजांनी आपल्याला इंडिया हे नाव दिलं. शेकडो वर्षापासून देशाची ओळख ही भारत नावानेच राहिलेली आहे. आणि त्यानंतर मध्ययुगात जेव्हा तुर्क आणि इराणी लोकांनी सिंधू घाटीपासून भारतात प्रवेश केला त्यावेळेस ते लोक स चा उच्चार ह म्हणून करत होते, म्हणून ते लोक सिंधू घाटीचं प्रोनाउन्सिएशन हिंदू घाटी म्हणून करत होते. तेव्हापासून त्याचं नाव सिंधू पासून हिंदू झालं आणि या भूखंडाचं नाव हिंदुस्तान पडलं. आणि जेव्हा इंग्रजांनी देशात प्रवेश केला तेव्हा ते त्याला इंडस व्हॅली नावाने ओळखत होते आणि त्यानुसार त्यांनी आपल्या देशाला नाव दिलं इंडिया. आणि तसं पण त्या इंग्रजांना भारत आणि हिंदुस्तान या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन करणं खूप हार्ड जात होतं, त्यामुळे त्यांनी याला इंडिया नाव दिलेलं होतं. आणि त्यावेळेसची गोष्ट अशी होती की या बाहेरी लोकांनी आपल्या देशावर कब्जा केलेला होता आणि त्यांनी त्यांच्या कम्फर्टनुसार ते आपल्या देशाला नाव दिलेलं होतं आणि त्यावेळेस आपण काही करूही शकत नव्हतो. आणि तसंही बघायला गेलं तर कुठल्याही एरियावर जेव्हा कब्जा केला जातो सर्वात पहिले त्याचं नाव बदललं जातं. त्याचं कारण हे असतं की त्या भागाचे राईट्स आता आमच्याकडे आहेत असं जाणवून देण्यासाठी खास करून नाव बदलण्याची पद्धती पहिल्यापासून चालत आलेली आहे. आणि हे असंच आपल्या देशासोबत पण करण्यात आलेलं आहे. आणि हे एक्झाम्पल बघून तुम्हाला कळालं असेल की आपल्याला हे नाव दुसऱ्यांनी दिलेलं आहे. याला एक्सोनम असं म्हणलं जातं. आणि एक्सपर्ट लोकांचे असे विचार आहेत की भारत हे नाव एंडोनेम आहे, जे भारतीय लोकांनी स्वतःहूनच स्वतःला नाव दिलेलं आहे, त्याला एंडोनेम म्हणलं जातं. आणि तसंच विष्णू पुराण मध्ये म्हणण्यात आलेलं आहे, विष्णु पुराण में कहा गया है उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्रश्चैव दक्षिणम वर्ष तद् भारतम नाम भारती यत्र संततिः. चला तर आता जाणून घेऊया आपल्या प्राचीन भारतात काय स्टेटमेंट दिलेले आहेत भारत या नावाबद्दल. विष्णू पुराणमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की समुद्रापासून हिमालयापर्यंत जी भूमी पसरलेली आहे त्याला भारत मानलं जातं. अजून एक गोष्ट त्यात अशी सांगण्यात आलेली आहे की ऋषभदेवानी जेव्हा वनवास घेतला होता तेव्हा त्यांनी त्यांच्या सर्वात मोठा मुलगा त्याच्यावर त्यांनी पूर्ण जिम्मेदारी सोपवलेली होती, त्यांचं नाव होतं भारत. आणि असं म्हणलं पण जातं की त्याच राजाच्या नावाने आपल्या देशाचं नाव भारत ठेवण्यात आलेलं आहे. आणि महाभारतात पण असं सांगण्यात येतं की हस्तिनापूरचा महाराज दुष्यंत आणि त्यांची पत्नी शकुंतला यांचा जो मुलगा होता भारत, त्यांच्या नावाने देशाचं नाव भारत ठेवण्यात आलं. आणि त्याचबरोबर भारत नावाचा एक चक्रवर्ती सम्राट होता, त्यांना चारी दिशाचा सम्राट म्हणून ओळखलं जातं, त्यांच्या नावाने पण देशाचं नाव भारत असं पडण्यात आलेलं आहे. आणि अशाच वेगवेगळ्या कारणांनी मतं आहेत की या कारणामुळे कदाचित देशाचं नाव भारत वर्ष पडण्यात आलं. वर्ष म्हणजे काय तर वर्ष या शब्दाचा अर्थ प्लेस किंवा जागा पण होतं. आणि अजून एक मान्यता ही पण आहे की दशरथ पुत्र श्रीराम जेव्हा वनवासाला निघाले होते त्यावेळेस त्यांचा भाऊ भरत यांनी त्यांचे चरण सिंहासनावर ठेवून त्यांचा राजकारभार सांभाळला होता. त्यांच्या या त्यागाने आणि निस्वार्थ भावनेने त्यांना एक बलवान राजा बनवलेलं होतं आणि त्याचा सन्मान म्हणून कदाचित भारताला
त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि तशीच एक मान्यता अजून आहे की नाट्यशास्त्राचे भरतमुनी त्यांच्या नावाने सुद्धा देशाचं नाव भारत ठेवण्यात आलेलं आहे. आणि तसंच मत्स्यपुराणमध्ये पण याचं वर्णन आहे. मनूच्या प्रजेला जन्म देणारे वर आणि त्यांचं भरण पोषण करण्यात आल्यामुळे भारत हे नाव देण्यात आलेलं आहे. आता खरं तर बघायला गेलं तर हा प्राचीन इतिहास आहे देशाचं नाव भारत असण्याचा. आणि काही लोक असं समजतात की ह्या प्राचीन मान्यता आणि धार्मिक विश्वासांना बाजूला ठेवूया कारण की ही खूप जुनी गोष्ट झालेली आहे. अशा लोकांना एकतर प्राचीन इतिहासाचं काही ज्ञानच नाहीये, नाही तर त्यांना आपल्या संस्कृतीची काही समजच नाहीये. पण अशा काही नासमज लोकांची शिक्षा पूर्ण भारत देश तर नाही भोगू शकत ना. इंडियाचा मिनिंग जर तुम्ही गुगलवर पण सर्च केला तर त्याचा मिनिंग नाहीये असं रिझल्ट दाखवलं जातं, किंवा त्याचा लॉंग फॉर्म काहीच नाहीये असं दाखवलं जातं. असं का होतंय? आणि हे पण बघण्यासारखं आहे की ज्या देशात प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे, जसं प्रत्येक गोष्टी संस्कृती किंवा कुठल्याही म्युझिकला किंवा कुठल्याही ट्रेडिशनल पद्धतीला एक ठराविक नाव आहे आणि त्या नावाला पण खूप अर्थ आहे. आणि आपल्या देशाचं जे नाव आहे ते एकदम मिनिंगलेस नाम आहे. हाच प्रश्न भरपूर वेळेस लोकांच्या नजरेसमोर आलेला आहे. आणि खूप वेळेस इंडिया नाव बदलून भारत नाव कंटिन्यू करण्याचे मुद्दे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेले आहेत. आणि यात आश्चर्याची गोष्ट ही आहे की जे काँग्रेस आता सध्या म्हणतंय की आमच्या गठबंधनला घाबरून बीजेपी देशाचंच नाव बदलायला निघालेली आहे, त्याच काँग्रेसचे मेंबर शांताराम नाईक यांनी हे देशाचं नाव बदलण्याची अपील सुप्रीम कोर्टाकडे केलेली होती. यांनी 2012ला एक बिल आणून नाव बदलण्याची याचिका सुप्रीम कोर्टात सबमिट केलेली होती. जगातले सर्वात मोठे स्पिरिच्युअल प्रवक्ता सद्गुरू यांनी पण देशाचं नाव बदलण्याची डिमांड याच्या आधी ठेवलेली आहे. बीजेपीचे मेंबर नरेश बन्सल आणि हरिनाथ सिंग यादव यांनी सुद्धा नाव बदलण्याची डिमांड याच्या आधी केलेली आहे. 2014 मध्ये योगी आदित्यनाथनी पण प्रायव्हेट मेंबर बिल आणून देशाचं नाव बदलण्याची डिमांड केलेली होती. 2020 मध्ये तर सुप्रीम कोर्टात पण अशी एक याचिका दाखल करण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये हे सांगण्यात आलेलं होतं की इंडिया हे नाव एक गुलामीचं प्रतीक आहे, याला बदलून भारत हे नाव कन्सिडर करण्यात यावं म्हणून. आणि त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने संविधान दाखवून या याचिकेला खारिज केलेलं होतं. आणि दुसरी गोष्ट, माझं म्हणणं असं नाहीये की इंडिया नावाला कॉन्स्टिट्यूशन पासून हटवायला पाहिजे किंवा इंडिया नाव हे काढून टाकायला पाहिजे आणि तिथं भारत हे नाव मेन्शन करायला पाहिजे. खरं बघायला गेलं तर भारतीय लोकांनी भारत हे नाव म्हणलं पाहिजे आणि दुसऱ्या देशांना जे सवय पडलेली आहे ते इंडियाच म्हणतील तर दुसऱ्या देशांनी म्हणलं तर चालू शकतं. पण आपल्या भारतीय लोकांनी याला भारतच असं म्हणलं पाहिजे. बाहेरच्या लोकांना जर इंडिया म्हणून ओळखायचं असेल तर ओळखू द्या, कारण की त्यांना सवय पडून गेलेली आहे, ते इंडिया म्हणूनच ओळखणार झाले. आपण त्यांना बदलू शकत नाही, पण आपण आपल्या भारतीयांना तरी बदलू शकतो आणि आपण आपल्या भारत देशाचं नाव हे भारत म्हणूनच यूज करायला पाहिजे. आता तसंच मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जसं की मेक्सिको देश आहे, मेक्सिको देशातले जे नॉन मॅक्सिकन लोक आहेत म्हणजे जे मेक्सिकोमध्ये राहत नाही ते लोक त्याला मेक्सिको म्हणून ओळखतात आणि मेक्सिकोच्या आतमधले लोक त्याला मेहिको म्हणून ओळखतात. आणि तसंच जपानच्या बाहेरचे लोक जपानला जपान म्हणून ओळखतात आणि जपानमधले मूळ रहिवासी जपानला निहिको आणि निपॉन म्हणून ओळखतात, कारण की हे नावं यांनी स्वतःनी आपल्या देशाला दिलेले आहेत. तसंच जर्मनीला जर्मनी म्हणून जर्मनीत न राहणारे लोक ओळखतात, पण जर्मनीच्या आतमधले लोक जर्मनीला देवश्लान म्हणून ओळखतात, कारण की हे जे नावं आहेत त्यांनी बाहेरच्या देशांनी त्या देशाला नावं ठेवलेले आहेत. आणि आपल्या भारत देशांनी पण असंच काहीतरी आपल्या देशात करायला पाहिजे. जे भारताच्या बाहेर जे लोक राहतात ते त्याला इंडिया म्हणून ओळखतील आणि भारताच्या आतमधले सगळे लोक त्याला भारत म्हणून ओळखतील. जर भारताच्या बाहेरचे लोक त्याला इंडियाच म्हणणार असतील तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये, पण आपल्या भारत देशामधल्या लोकांनी त्याला भारत म्हणूनच ओळखलं गेलं पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, भारत या नावाला रिक्लेम करण्याची आपल्याला खूप जास्त गरज आहे, कारण की आपण बघू शकतो भारत हा एक शब्द जोडला जातोय कम्युनिटीला, म्हणजे हिंदू धर्म संस्कृतीला याच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. जसं की तुम्ही बघू शकता मुस्लिम कम्युनिटी देशाला भारत असं नाही म्हणू शकत, कारण की ते नॉन इस्लामिक आहे. आणि अशाच पद्धतीचं आर्ग्युमेंट देशाच्या स्वातंत्र्याच्या काळात वंदे मातरमवर पण लावण्यात आलेलं होतं. जसं तुम्ही बघू शकता की मुस्लिम लीगने 1909 मध्ये वंदे मातरमला नॉन इस्लामिक म्हणून अपोज करायला सुरुवात केलेली होती.
2006 मध्ये दारुल उलूमने एक फतवा जारी केला होता. त्याच्यात वंदे मातरम हे एक नॉन इस्लामिक म्हणून त्यांनी मेन्शन केलेलं होतं. आणि 2009 मध्ये जमलत ए उलेमा हिंदने पण वंदे मातरमवर फतवा इश्यू केला होता. आणि आजही त्यांच्या म्हणण्यानुसार वंदे मातरमला भारत देशात काही जागा नाहीये. आणि यांना जर थांबवण्यात नाही आलं तर हे उद्या चालून तिरंग्यावर पण बोटं उचलतील आणि हे म्हणतील की याच्यात पण भगवा रंग आहे. हे तर असे लोक आहेत की हे जर समजा कदाचित डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुमच्यात व्हिटॅमिन सी ची कमी आहे, थोडं तुम्ही संत्रा खा, तर हे डॉक्टरला पण कम्युनल म्हणू शकतात. आणि खरं तर बघायला गेलं तर कॉलनायझेशन सोबत एक सगळ्यात मोठी प्रॉब्लेम अशी आहे की जर समजा एखाद्या प्रांतावर किंवा एका भागावर जर कब्जा करायचा असेल तर जे कब्जा करायला गेलेले आहेत ते सर्वात आधी तिथलं नाव बदलून टाकणार. त्याचं कारण हे असतं की नाव बदलल्यामुळे तिथल्या लोकांमध्ये थोडीशी दहशत त्यांच्याबद्दल पसरू शकते आणि त्याचा ते फायदा उचलू शकतात. त्यामुळे ते नाव बदलून टाकतात आणि असं केल्याने तिथं त्यांची ओनरशिप प्रस्थापित करू शकतात आणि इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स पण क्रिएट करू शकतात. सिमिलरली इंग्रजांकडून भारताचं नाव इंडिया ठेवण्यात आलं आणि त्याचंही कारण हेच होतं. आणि तसंच भारतच नाही तर खूप साऱ्या देशांनी आपले कॉलोनियल अलायन्स मिटवण्यासाठी देशाचे नाव बदललेले आहे. टर्कीने आपल्या देशाला तुर्कीय म्हणून बदललेले आहे. चेक रिपब्लिकने आपल्या देशाला चर्चिय म्हणून ओळखायला सुरू केलेले आहे. स्वाझिलँड या देशाने अस्वातिनी म्हणून ओळखायला सुरुवात केलेलं आहे. सेलॉन आपल्या देशाला श्रीलंका म्हणून घोषित केलेला आहे. मर्मा आपल्या देशाला म्यानमार म्हणून ओळखतं. पर्शिया आपल्या देशाला इराण म्हणून संबोधित करतं. आणि खरंच बघायला गेलं तर हे माझ्या हिशोबाने ही एक पॉझिटिव्ह स्टेप आहे आणि ही आपल्या इंडियन गव्हर्नमेंटची एक विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक राबवण्यात आलेली डिकॉलोनायझेशनची एक स्ट्रॅटेजी आहे. कारण की तुम्ही जर काही थोडेशा वर्ष मागे जाणार तर तुम्हाला हे लक्षात येईल की एक नवीन पार्लमेंट बिल्डिंग बनवण्यात आलेली आहे. मेड बाय इंडियन्स फॉर इंडियन्स. ही पार्लमेंट बिल्डिंग आपल्याला इंग्रजांद्वारे दानमध्ये नाही मिळाली. ह्याच गव्हर्नमेंटने राजपथचं नाव चेंज करून कर्तव्य पथ ठेवलेलं आहे. म्हणजे हा रस्ता आता कर्तव्याचा आहे, इंग्रजांच्या कुठल्या राजाचा नाही. इंडियन नेव्हीने पण त्यांचा झेंडा बदललेला आहे. त्यात इंग्रजांच्या सेंट जॉर्जस क्रॉसला हटवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रॉयल सीलचा उपयोग करण्यात आलेला आहे. आणि ह्याच गव्हर्नमेंटने आतापर्यंत 1500 ब्रिटिश कानूनला खारिज केलेला आहे. आणि रिपब्लिक डेच्या बीटिंग द रेट सेरेमनीला हटवून लता मंगेशकरांच्या ए मेरे वतन के लोगो ह्या गाण्याला प्लेस करण्यात आलेला आहे. क्या सीन है. इंडिया गेटची जी कॅलोपी आहे त्यामध्ये किंग जॉर्ज द फिफ्थ याचा स्टॅच्यू होता, पण आता त्याला काढून सुभाषचंद्र बोस यांचा स्टॅच्यू लावण्यात आलेला आहे. त्याचं कारण असं की आपल्या पूर्ण देशाला हे कळायला पाहिजे की स्वातंत्र्याच्या मागे कोणाचा हात होता. नेताजी सुभाष चंद्र बोस की प्रतिमा का अनावरण किया. नवीन एनसीईआरटी पॅनल्स पण डेव्हलप करण्यात आलेले आहेत ज्याद्वारे आपल्या भारतीय इंडिजिनस हिरोज बद्दल आपल्याला शिकवण्यात येईल. आता तुमचा खरं तर हा प्रश्न असू शकतो की या डिकॉलोनायझेशनची खरंच आपल्याला गरज आहे का? तर याचं उत्तर हो असं आहे. याचं कारण असं आहे की कुठल्याही देशाला स्वतंत्र होण्यासाठी फक्त फिजिकली स्वातंत्र्य हेच महत्वाचं नसतं, तर सायकोलॉजिकल स्वातंत्र्य पण खूप महत्वाचं असतं. जो देश आपल्यावर राज्य करत होता त्याचे फुटप्रिंट्स सायकोलॉजिकली आता पण आपल्यावर आहेत आणि फक्त आपल्या विचारांवर नाही तर आपल्या रूल्स आणि रेग्युलेशन्स वर पण त्यांचा दबदबा अजून पण जिवंत आहे. ब्रिटिश एज्युकेशन सिस्टम पासून आतापर्यंत आपल्याला शिकवलं जातं की आपल्या कल्चरमध्ये काहीच खासियत नाहीये, काही पण युनिक नाहीये. जी पण गोष्ट चांगली आहे ती एकतर मुस्लिमांनी आणलेली आहे नाहीतर इंग्रजांनी आणलेली आहे. खरं तर ही रिसर्च ऐकून मी खूप शॉक झालेलो होतो, जी रिसर्च स्वतः पार्लमेंटरी स्टँडिंग कम्युनिटी ऑफ एज्युकेशननी पब्लिश केलेली होती. ज्याच्या सांगण्यानुसार आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये पुस्तकांमध्ये अकबरचे 97 रेफरन्सेस आहेत, शहाजहान, औरंगजेब आणि जहांगीरचे 30 रेफरन्सेस आहेत आणि त्याच्या अपोजमध्ये शिवाजी महाराजांना फक्त 8च वेळेस रिप्रेझेंट करण्यात आलेलं आहे. आणि तसंच राणा साहब आणि महाराणा प्रताप यांना तर
मुश्किलीनं एकच वेळेस प्रेझेंट करण्यात आलेला आहे आणि मुस्लिम क्रॉनिकलर्सला खूप जास्त इम्पॉर्टन्स देण्यात आलेला आहे आणि चाणक्य, बोधयन, भास्कराचार्य आणि आर्यभट्ट आणि तसेच हिंदू सोशल रिफॉर्मर स्वामी दयानंद सरस्वती आणि स्वामी विवेकानंद यांना साइडलाईन करण्यात आलेलं आहे. आपले पुस्तकं आपल्याला सांगतात की फक्त नेहरू आणि गांधीजींमुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि आपल्या आर्म रिव्होल्युशनरीजची जी इम्पॉर्टन्स असायला हवी तेवढी नाहीये. खास करून सुभाषचंद्र बोस यांची इम्पॉर्टन्स. त्यावेळेसचे क्लेमेंट ॲटली ते ब्रिटिशन प्रेसिडेंट होते, त्यांनी यांना रिकॉग्नाइज केलेलं होतं. अकॉर्डिंग टू द ॲटली ब्रिटिश आर्मी यांच्या सांगण्यानुसार ब्रिटिश आर्मी जी होती ती सुभाषचंद्र बोस आणि इंडियन आर्मीमुळे पूर्णपणे इंग्रजांसोबत धोखाधडी करणार होती. कि साहब जो क्विट इंडिया मूवमेंट थी गांधी जी की 42 में शुरू हुई, 44 तक फेल हो चुकी थी. फिर आप गए क्यों? उन्होंने बोला 3 शब्द, सुभाष चंद्र बोस, इंडियन नेशनल आर्मी. हमारी जो सशस्त्र सेनाओं में विद्रोह हो गया था. क्या आप जानते हैं हमारी नेवी में म्यूटनी हुई? 20,000 हमारे सेलर उसमें इन्वॉल्व थे. आणि असं जर झालं असतं तर इंग्रजांना कुठं लपायलाही जागा मिळाली नसती पूर्ण भारतभरात. तर त्यावेळेस इंग्रजांनी काय केलं तर लगेच नेहरूजी आणि गांधीजींसोबत हात मिळवला आणि त्यांच्यासोबत डील केली आणि ते खूप दयाळू आहेत असं त्यांनी त्यांना दाखवलं की बघा सत्याग्रहामुळे आम्हाला खूप दुःख वाटलं आणि आम्ही गांधीजींना आझादी देऊन टाकली. खरंच तुम्ही खूप चांगले आहात आणि आम्ही पण खूप चांगले आहे. आणि त्याचमुळे आत्तापर्यंत आपल्या भारतीय लोकांमध्ये इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स बसलेला आहे. त्याचा रिझल्ट असा आहे की शर्ट पॅन्ट घालणं खूप कूल मानलं जातं आणि आपले ट्रेडिशनल कपडे घालणं हे थोडं बॅकवर्ड मानलं जातं. इंग्लिश खूप कूल मानलं जाते आणि आपल्या भारतीय भाषा जसं हिंदी, मराठी हे थोडं बॅकवर्ड मानलं जातं. क्रिसमस मनवणं खूप कूल मानलं जातं आणि होळीमुळे प्रदूषण होतात असं म्हणलं जातं. आणि हाच आहे खरं बघायला गेलं तर डिकॉलनायझेशनचं ध्येय. आणि हेच आपली सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे की आपण या हिडन कॉलोनियल इन्फ्लुएन्स पासून मुक्त होऊ शकतो. फक्त फिजिकलीच नाही तर मेंटली पण. तेव्हाच कुठं आपल्या भारत देशातील लोकांमध्ये इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स दूर होईल आणि तेव्हाच आपला देश हा सेल्फ कॉन्फिडन्स सोबत एक राईटफुल पोझिशनला एक्सेप्ट करेल. आणि माझा प्रश्न तुमच्या सगळ्यांसाठी आहे, भारत देशाला अशा अजून काय काय ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे, कुठल्या प्रकारच्या स्टेप्स घेतल्या पाहिजे आपल्याला डिकॉलनायझेशन करण्यासाठी. या व्हिडिओद्वारे तुम्हाला भरपूर काही माहिती मिळालेली असेल. जर या व्हिडिओद्वारे तुम्हाला काही नवीन शिकायला भेटलेलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आणि आत्ताच सूर्यावर आपलं एक आदित्य L1 मिशन गेलेलं आहे, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही त्याची पूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. धन्यवाद.